चुनाव के गहमा-गहमी के बीच टिकट नहीं मिलने से नाराज नेताओं की संख्या भी अब बढ़ने लगी है। कई सालों से अपने क्षेत्र में जनता के बीच जाकर काम करने वाले नेताओं की आस पूरी नहीं होने से उनके कट्टर समर्थक भी निराश होते जा रहे हैं। कुछ ऐसा ही अमरावती में शिवसेना उद्धव ठाकरे गुट की प्रीति बंड के साथ भी हुआ है। बडनेरा सीट से सुनील खराटे की उम्मीदवारी मिलने से प्रीति बंड और उनके समर्थक निराश हो गए हैं। पिछले 40-45 सालों से बंड परिवार का नाता शिवसेना के साथ है। पार्टी के प्रति वो हमेशा से ही ईमानदारी और निष्ठा से काम करते रहे हैं, लेकिन इसके बाद भी इस बार टिकट नहीं मिलने से अब प्रीति बंड अब खुद पर ही सवाल कर रही है कि आखिर गलती हुई कहाँ। मीच थोडीशी विचारात पडली आहे, कारण मागच्या वेळेस मला 75,000 मतं होती आणि 3 वर्ष झाले मी सातत्याने शिवसेनेसाठी काम करत आहे। आहे बोलू ना की मी स्वतः खूप याच्यात आहे, विचारात पडली की कसं झालं आहे, कारण मला साहेबांवर पूर्ण विश्वास आहे, होता आहे, राहील, याच्यापेक्षा जास्ती काही नाही। अमरावती में शिवसेना नेता प्रीति बंड लंबे समय से क्षेत्र में सक्रिय रही है। उन्हें उम्मीद थी कि इस बार पार्टी उन्हें बडनेरा सीट से जरूर उम्मीदवारी देगी, लेकिन उनकी सारी उम्मीद पर उस समय पानी फिर गया जब शिवसेना उद्धव ठाकरे गुट ने अपने उम्मीदवारों की पहली लिस्ट जारी की। लिस्ट में बडनेरा सीट से सुनील खराटे को टिकट दिया गया। उम्मीदवार नहीं बनाए जाने पर न केवल प्रीति बंड बल्कि उनके समर्थक भी काफी निराश हुए हैं। शिवसेनेनी इमानतदारीने आजपर्यंत अमरावती जिल्ह्यात काम केल्यानंतर संजीव भाऊ 40 वर्ष इथं काम करत आले। संजीव भाऊची ही पावती पक्षप्रमुख आम्हाला देतील असं मला माहीत नव्हतं, पण इथले जे गारुडी आहेत या गारुड्यांचा जो वरती जाऊन बसून त्यांनी या पद्धतीचं राजकारण घाणेरडं राजकारण यांनी केलेलं आहे। हे घाणेरडं राजकारण मला चुकीचं वाटतं आणि अजूनही मला असं वाटतं का पक्षप्रमुख अजूनही निर्णय घेईल, कारण संजय राऊत साहेबांचा एक स्टेटमेंट आलेला आहे। स्टेटमेंट असं आलेलं आहे का यादीमध्ये चुकीची यादी आहे, बदल करणार आहे। अजून आम्हाला आशा आहे आणि उद्धव साहेबांवर तर खूप आशा आहे की उद्धव साहेब हे आमच्या कुटुंबासाठी किंवा शिवसेनेसाठी करतील एवढी मी विनंती करतो। सुनील भाऊ खराटे यांना 5 ते 6 वर्ष झाले शिवसेनेमध्ये आले, त्यांना डायरेक्ट जिल्हा प्रमुखाची जबाबदारी दिली, परंतु ते पाहिजे त्या प्रमाणात जिल्हा प्रमुखाची जबाबदारी पार पाडू शकले नाही। आजपर्यंत एकही 1000 लोकांचं आंदोलन त्यांनी केलं नाही, 1000 लोकांचा त्यांनी मेळावा घेतला नाही। आनंदराव अडसूळ खासदार असताना त्यांना ते जिल्हा प्रमुख पद देण्यात आलं, त्याच्यामुळे संपर्क नसल्यामुळं इथे या ठिकाणी शिवसैनिकांशी संपर्क पाहिजे। शिवसैनिकांचे कामं जो करणारा नेता आहे तोच शिवसेनेमध्ये मोठा होतो। नेत्यांची हुजरीगिरी करणारा माणूस या ठिकाणी अमरावती जिल्ह्यामध्ये मोठा होत नाही, याचे अनेक उदाहरण आपण या जिल्ह्यामध्ये पाहत आहे। यादीमध्ये थोडी चूक झालेली आहे, त्या चुकीचं एखाद्या वेळेस दुरुस्ती होऊ शकते, तशा प्रकारचं बोलणं सुद्धा सुरू आहे। आणि संजू भाऊची जे पक्षाप्रती निष्ठा होती आणि वहिनींनी जी मेहनत घेतली त्या संदर्भात उद्धव साहेब निश्चितच न्याय देतील अशी आम्हाला आताही अपेक्षा आहे। क्षेत्र में पार्टी की स्थिति को मजबूत बनाने के लिए प्रीति बंड और उनके समर्थक पदयात्रा से लेकर सभा तक किए, लेकिन अंत में उन्हें इसका परिणाम नहीं मिला। इसके बाद भी वो पार्टी के प्रति अपनी वफादारी की बात कर रही है। प्रामाणिकपणा हा पूर्ण होता साहेबांच्यासाठी, तर आजही आहे, नेहमी राहणार आहे। कुठे चुकले मला कळत नाही आहे, म्हणजे असं काय झालं की तिकीट कापलं गेली, मला स्वतःला मोठा प्रश्न। ऐसा कहा जाता है कि राजनीति में अपनी ही पार्टी में एक विरोधी गुट हमेशा सक्रिय रहता है और कई बार यही विरोधी गुट हावी हो जाता है। संभवतः कुछ ऐसा ही प्रीति बंड के भी साथ हुआ। इसके बाद भी वो उद्धव ठाकरे के ही साथ रहने वाली है। हालांकि उनके समर्थक सुनील खराटे का खेल जरूर बिगाड़ सकते हैं, क्योंकि टिकट नहीं मिलने से उनमें काफी नाराजगी है। अब देखना होगा कि सुनील खराटे अपनी पार्टी के इन नाराज कार्यकर्ताओं की नाराजगी को कैसे दूर करेंगे। अरुण जोशी, UCN न्यूज, अमरावती।